येतात. बरोबर. पण न काय इकडे एसटी नसताना अच्छा. इकडे रिक्षानंच यावं पडतं. बरोबर. आता ही जर बस चालू झाली तर आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना येण्या जाण्यासाठी सुविधा होऊ शकते आणि 2 पैशाची बचत होऊ शकते. रिक्षावाले मनमानी भाडं घेता, आम्हाला ते पुरत नाही. येण्या जाण्यासाठी बस राहिली तर बरं वाटेल जरा. आज आपण पाहत आहोत नाशिक शहरातील वस्तुस्थिती. या ठिकाणी प्रत्येक रस्त्यावर वाहनं धावताना दिसून येत आहेत. रहदारी वाढलेली आहे, ये जा दळणवळणचं साधनं वाढलेली आहे. परंतु असाच काही भाग त्या ठिकाणी वस्ती वाढली, वाहनं वाढली, परंतु सर्वसामान्याला ये जा करण्यासाठी सरकारी वाहन जे काय एस टी महामंडळाचं सिटी बस ही या रस्त्याला नाही. म्हणजे असा एक परिसर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये जोडलेला हा रस्ता, 26 आणि 28ला जोडलेला हा सातपूर अंबड लिंक रोड आणि कामटवाडे अंबड लिंक रोडला जोडणारा हा केवल पार्क रस्त्यावर या ठिकाणी अनेक वस्ती झाले. जाधव पार्क आहे, या ठिकाणी अष्टविनायक पार्क आहे, केवल पार्क आहे, लक्ष्मण टाउनशिप आहे. या सर्व परिसरातील नागरी वस्तीसाठी एक सिटी लिंक बस मागील काळामध्ये चालू देखील झाली होती, परंतु का ती बंद करण्यात आली, तिचा सर्वे देखील करण्यात आला होता. नक्कीच या ठिकाणी वर्दळ आहे आणि त्याच ठिकाणी नागरिकांच्या कडून आपण स्थानिक या ज्येष्ठ नागरिकांचा पाटील साहेब काय सांगणार, बसची व्यवस्था झाली पाहिजे या लिंक आपल्या व्यवस्था व्हायलाच पाहिजे. पण कसंही तर आम्ही स्टाफ घेऊन एक तास म्हणजे थांबून ऑटो मिळत नाही. ते इथून पायी जाऊन माऊलीला तिथं बस पकडायची, तिथून बस स्टॉपला जायचं. एवढीच मागणी आहे माझी. नक्कीच सिटी बस चालू आहे. नक्कीच. साहेब काय सांगता, आज या ठिकाणी आपल्या या केवल पार्क रोडले बस पाहिजे. बस पाहिजे असे म्हणजे इथून आपले जेव्हा माऊलीला बसून इथपर्यंत पाय येणं पडत. आणि हा एवढा रहदारी रस्ता आहे तर म्हाडा तर इथे ह्या रस्ता जरी खाल माऊली जाई माऊलीला जरी सिबेसपर्यंत जावायची सोय झाली पाहिजे. बरोबर. आणि एवढा रस्ता कमीत कमी 30 स्टॉप दिला पाहिजे. हा जे काय असेल ते 30 स्टॉप दिला पाहिजे. कारण एवढी वर्दळची आणि लेडीज थांबले जाते तिथे जावानी रिक्षा भेटत नाही, त्या पाय धावपळ, कोणाला तरी मोटरसायकल हात गेलं जाणं, कोणी घेस कोणी नाही घेस, रिक्षावाला येतं नाही. रिक्षावाला इथून इथपर्यंत माऊलीपर्यंत जाणं तरी म्हणतो 20 रुपये 30 रुपये मागतो. अशी परिस्थिती सिटी चालू झाली. नक्की नक्की. काय सांगाल तुम्ही? काय बस चालू आहे पहिला आपल्याला. अच्छा. काय बाबा काय सांगाल तुम्ही? बस चालू आलेच पाहिजे. अच्छा. ट्रेन शिरले जावावे 150-200 रुपये मागतात बापरे. आणि सीबीएस ते धुळं जावाले 140 रुपये लागतो. दाखव म्हणजे 4 किलोमीटरले तुमले 150 रुपये, 150 रुपये लागतं. ती तिथे 200 किलोमीटर जावं 140 रुपये. 140 रुपये लागतं. बघा किती गंभीर विषय आहे. सिटी बस चालू व्हायला पाहिजे. माऊलीला जावं लागतं हा. बुवा. इकडनं या रस्त्याला केवळ पार्क नाही व्हायला पाहिजे बुवा सिटी बस चालू. नक्की हेच आमचं म्हणणं आहे. बरोबर. काय सांगाल बडगुजू साहेब? बस चालवायला पाहिजे तिकडे बस व्यवस्था विलास पाटील साहेब काय म्हणा, तुमचं विभाग केलं होतं चालू होतं बस चालवायला बस चालवायला पाहिजे. हा नक्कीच घेऊ. नक्कीच बघू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी. आज आपण या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांकडून या केवल पार्क रस्त्यावरील जाधव पार्क या ठिकाणी जे काही ज्येष्ठ नागरिक मंडळाचं या ठिकाणी बसलेले होते, या सर्व मंडळाने कधीपासून मागणी होती का पाटील साहेब आपल्याला या रोडला बस हे या सिटी बसची व्यवस्था झाली पाहिजे. तर या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून वृत्तप्रसारण करताना एक आनंद वाटतोय. तर या ज्येष्ठ नागरिकांचं, स्थानिक रहिवाशांचं, येणाऱ्या काळात शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आता सुट्ट्या जरी असतील, परंतु वर्दळीचा हा परिसर रहिवासी परिसर खूप वाढलेला आहे. या दृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणी स्थानिक आमदार असतील, स्थानिक प्रशासन असेल, यांनी लक्ष देऊन किंवा सिटी लिंक बस किंवा महानगरपालिकेने या ठिकाणी सर्वे करून या ज्येष्ठ मंडळाचं मागणी आणि ही मागणी कशा पद्धतीने या ठिकाणी सार्थ ठरते हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. आणि खरोखर या रस्त्याला बसची आवश्यकता आहे हे प्रत्यक्ष सिटी लिंक बस व्यवस्थापनाने देखील चेक केलेलं आहे, पाहणी केलेली आहे. पाहणी तत्त्वावर या ठिकाणी बस देखील चालू करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव ती का बंद करण्यात आली हे अजूनही कळालं नाही. पुन्हा
या ठिकाणी या नागरिकांची मागणी आहे का केवल पार्क ते अंबड, सातपूर, अंबड, लिंक रोड, माळाकडे जाणाऱ्या रस्त्याला एक सिटी लिंक बस चालू व्हावी आणि नागरिकांचा रहदारीचा प्रवासाचा प्रश्न मार्गी लागावा. धन्यवाद. कॅमेरा पर्सन कुलदीप शिंदेसह अविनाश पाटील, नाशिक. धन्यवाद.